नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे, तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपणा सर्वांना विनंती. शुभम भवतु. छोट्या संमेलन असं मी म्हणू शकेन. सर्वांचे स्वागत आहे आणि आजचा असा योग इतका चांगला जुळून आलेला आहे की मध्यंतरी मी म्हणजे दत्ताबाबा काकांच्या आणि शोभाताईंच्या प्रेरणेने हे कराडला जे संमेलन झालं त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर आणि आपले दादांचे आपला मार्ग त्यात साम्य कशा आहे याचा उच्चार झाल्याने आपण ती सुरुवात केली. तसेच सांताक्रूज मालाड केंद्रावरती मिलिंद गावरे यांनी दादांचे जे विठ्ठलाच्या रूपातलं म्हणजे जे चंदनाने त्यांचं पूजन केलेलं होतं आणि तसं तो फोटो तो आपल्या त्या केंद्रावरती त्यांनी लावला. आणि आजचा असा योग आलेला आहे, आज आपल्याला श्री आदरणीय दत्ता काका आणि शोभाताई आधी इथे आलेले आहेत आणि आज आपल्याला पुढचा जो भाग आहे म्हणजे यातलाच पुढचा भाग शक्तिपीठाच्या नंतरचं जे दादांनी जे दोन संमेलन घेतली तर त्याचा आता आपल्याला अभ्यास करून त्याचं विवेचन करायचा योग आलेला आहे. तर हा त्रिवेणी संगम आलेला आहे आणि मी दत्ता काका आणि शोभाताईंना विनंती करतो की आता आपल्याला आजच्या वाचनाला आणि विवेचनाला सुरुवात करूया. थँक्यू. गुरुसंवाद मालिकेअंतर्गत आजच्या मुलाखतीला सुरुवात करण्याआधी आदरणीय दत्ता काकांनी सुंदर अशी आरती सादर केली आहे. आपण त्याचा आधी लाभ घेऊया आणि मग मुलाखतीला सुरुवात करूया. गुरुब्रह्मा गुरुविष्णू देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वर्णुकिती उपकार गुरुमायेचे वर्णुकिती उपकार गुरुमायेचे वर्णुकिती उपकार अनंत अपराध कारुण्य पोटी अनंत अपराध कारुण्य पोटी पदरी घे उदार पदरी घे उदार वर्णुकिती उपकार गुरुमायेचे वर्णुकिती उपकार गुरुमायेचे वर्णुकिती उपकार. शरण दादा धावून आली शरण दादा
लोटला निज प्रेम लोटला निज प्रेम वर्णुकीची उपकार गुरुमायेचे वर्णुकीची उपकार गुरुमायेचे वर्णुकीची उपकार मूळवाळ मी प्रेमळ मायती मूळवाळ मी प्रेमळ मायती घेतला माझा भार घेतला माझा भार वर्णुकीची उपकार गुरुमायेचे वर्णुकीची उपकार गुरुमायेचे वर्णुकीची अरे मुक्ती सुख मज हाती दिले मुक्ती सुख मज हाती दिले त्रिभुवनी केले थोर त्रिभुवनी केले थोर वर्णुकीची उपकार गुरुमायेचे वर्णुकीची उपकार गुरुमायेचे वर्णुकीची उपकार आठवी दत्त कंठलाटलो आठवी दत्त कंठलाटलो कुंडला वेदविचार कुंडला वेदविचार वर्णुकीची उपकार गुरुमायेचे वर्णुकीची उपकार वर्णुकीची उपकार थोडा आवाज येतो ना. आता सुरुवात करायची तर हा यांनी सांगितलं तसं दादानी माटुंगा कल्चरल हॉलला तुम्ही होतात का माहित नाही मला. पंढरपूरच्या लोकांनी विठ्ठलाची पूजा म्हणून चंदनाचं हे केलं होतं, पायाला लेपन केलं होतं. आणि ते जे काय 10 जण आले होते ते रोज एक राहत होते आणि चंदन उगाळत होते. आणि त्या वर्षी दादानी पहिलं गळ्यात हार घालून पूजा करून घेतली आणि मालाड केंद्रावरती गुरुदासनी फोटो दिले. आणि कालच्या गुरुपौर्णिमेनंतर त्यांनी तो फोटो तिथे केला. म्हणजे दादांची प्रेरणा कुठे काय होती माहित नाही. ते पहिलं झालं. हा, त्याच्यानंतर यांनी 32 शिराळ्याला दुसरे गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांना दीक्षा दिली 32 शिराळ्याला. आणि जगाच्या अंतापर्यंत तू कार्य करायचंय तिथे राहून म्हणून सांगितलं. आणि मग त्या हद्दीत ते नंतर गहिनीनाथांनी ज्ञानेश्वरांना हे दिली, ते पुढे झालं. हे यांच्याकडनं ते चालू झालं गुरुपौर्णिमेनंतर. आणि तिसरं शक्तीपीठ गोरक्षनाथांनी सांगितलं तर सुफी पंथांनी आपलं काय केलं, 25 वर्ष सुखदुःखाचं निवारण करून कार्यार्थ माध्यम तयार केली. 32 शिराळ्याला गोरक्षनाथांनी ते पीठ अर्पण केल्यानंतर अ आणि उ हा 32 शिराळा आणि सुफी पंथांनी केला. आणि म्हणजे सुफी पंथाचं पीठ 25 वर्ष कार्यार्थ आपल्याला माध्यम तयार केली ते. आणि 32 शिराळ्याला त्यांनी अर्पण केलं ते पीठ म्हटल्यावरती नाथांचं कार्य, सुफींचं पीठ नाथांचं कार्य आणि मोठं कार्यान्वित करणार म्हणून त्यांनी शक्तीपीठावरती ह्याला पूजा केली. कुठे? शिरोड्याला. आणि आज त्याच्याप्रमाणे तोच क्रम इथे आला. गुरुपौर्णिमेनंतर काहीतरी घडणार असं मी म्हटलं होतं, कोणाला तुम्हाला म्हटलं होतं ना. मला सारखं असं वाटत होतं की ह्या गुरुपौर्णिमेनंतर त्यांना अपेक्षित वेगळं आहे आणि आपण अपेक्षित वेगळं वागतो. तर ते त्यांना अपेक्षित तसं कार्य व्हायला पाहिजे, कारण ते कार्य त्यांच्या ईश्वरी इच्छेने झाले. आपल्या तुमच्या आमच्या इच्छेने आम्ही करतो म्हणून झालेलं नाहीये. हे का सांगायचं तर 500 वर्षानंतर जगाची परिस्थिती काय होणार हे ते जाणतायत, आपल्याला नाही कळत आहे. आता पहिलं होतं तेव्हा जमाना वेगळा होता, आताचा जमाना वेगळा आहे. आता या मुलांना कॉम्प्युटरचं काम करायचं त्याच्यामुळे वेळ नाही म्हणून दादानी मॉडिफिकेशन केलं. तत्व काही बदललं नाही. दादानी सगळं सिद्धता शास्त्रीय प्रमाणे केले आहे आणि फक्त तुम्हाला मॉडिफिकेशन करून दिले. म्हणजे आता काही मागचं करायची गरज नाहीये. पूर्वी लोकांना वेळ होता, आता तुम्हाला वेळ आहे का? आता जर साधना करून येतो, आरती करून येतो आणि सगळं करून येतो म्हटलं तर काय म्हणतील तुम्हाला? काय म्हणतील? घरी बसा.
पूजा करत बसा, पूजेने जर कामं होणार तर पूजा करत बसा म्हणतील. तो जमाना नाहीये आणि तो जमाना येणार, म्हणूनही दादांनी मॉडिफिकेशन केलं, तत्व काही बदललं नाही. आता शक्तिपीठावर स्थापन झाल्यानंतर दादांनी 2 मुलाखती घेतल्या होत्या. शक्तिपीठ का स्थापन केलं हे कोणी विचारलं नाही, पण दादा म्हणतात हे तुम्ही जरी विचारलं नाही तरी शक्तिपीठ का स्थापन केलं हे सांगणं माझं कर्तव्य आहे. म्हणजे दादांचं, माझं नाही. त्यांनी सांगितलेलं जे आहे त्या नंतर मिळाल्या मुलाखती आम्हाला, ते रेकॉर्डिंग नंतर मिळालं. त्याच्यामुळे आता तुम्हाला हे करायचं म्हणजे तुमचं सगळ्यांचं कौतुक वाटतं मला की त्यांच्या हद्दीत, आळंदीच्या हद्दीत हे चालू होत आहे. हे प्लॅनिंग करून काही झालेलं नाहीये. हा म्हणजे यांनी ठरवलं नव्हतं, त्यांनी ठरवलं नव्हतं, कोणीच काही ठरवलेलं नाही. ते आले की त्यांची ओळख काय आता या वर्षातली 1.5-2 वर्षातली 2025 ची ओळख, 25-26 2 वर्षामध्ये किती फरक पडला. आणि गुरुसंवादचं जे रेकॉर्डिंग करता येईल त्याच्यामुळे दादा वेगवेगळ्या अँगलमधनं लोकांना कळत आहे. ते पण एक चांगलंच आहे ना. म्हणजे दादांचा स्वभाव कसा होता किंवा त्या त्यांचा अनुभव सांगतात, ते त्यांचे अनुभव सांगतात, लोक त्यांचे त्यांचे अनुभव सांगतात. ज्यांना जसे आले, ज्यांना जे पाहिजे होतं ते दादांनी दिलं. तर आता आपण आज काय अभ्यास करणार आहोत, चिंचवडच्या पहिल्या सेमिनारला आपण माध्यमं तुमची का तयार केली ते सांगितलं होतं. आता तो जर रेफरन्स सांगत बसलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही, म्हणून आपण फक्त शक्तिपीठाच्या मुलाखती वाचणार आहोत आणि ती PDF ची फाईल तुम्ही नंतर परत वाचा. पण त्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुमचं दोष निवारण करून तुम्हाला गुरुकृपाशीर्वाद धारण करून करायचं माध्यमं तुमची तयार केली त्यांनी. आणि आता तुमच्याकडनं काय हे जर आधी सांगितलं असतं तर कोणी आलं नसतं. म्हणून हे दादानी आधी काही सांगितलं नाही, सगळं नकळत. तुमच्या जर अडचणी सोडवल्या, तुमचे प्रश्न सोडवले तर आम्ही काय म्हणतो ते तुम्ही ऐकाल ना. म्हणून 25 वर्ष त्यांनी हसत खेळत तुमचे प्रश्न सोडवले. आता मी काय म्हणतो म्हणून संमेलनं घेतली. तर ते संमेलनाची नोटीस लागली तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की म्हणाले आतापर्यंत तुमचे सगळे प्रश्न सोडवले, आता गोव्याला कार्याच्या दृष्टीने काहीतरी बोलायचं आहे म्हणून तुम्हाला इथे बोलवलेलं आहे. तर इथे कोणीही दादांना वैयक्तिक भेटायचं नाही आणि त्याचे प्रश्न त्याचे विषय दिले होते. तुमच्याकडे मी रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं होतं विषय काय, जीवनामध्ये गुरूंची अत्यावश्यकता काय, नंतर विज्ञानाचा विपरीत झालेला परिणाम तो आपण बघतोच आहे, अनुभवतोय. कोविड झालं आणि आता सगळं ते AI काय चाललंय ते झालं. आणि त्याच्यानंतर कुठे ब्राह्मण सहाय्यक संघ कुठला, मुंबईचा. तर तिथे संमेलन झालं होतं तेव्हा एक मिनिट, तेव्हा तिथे साईबाबांचा संचार झाला होता. तर साईबाबांनी काय वाक्य वापरलं होतं की म्हणले माझ्या कारकिर्दीत मला जगाने वेड ठरवलं, पण एक दिवस मी जगाला वेड लावीन. कसलं, अख्खं जग ओंकाराने डोले. आता लोक अनुभव घेत आहेत, इतका पैसा मिळतो, इतकं सगळं मिळतंय, पण कोण सुखी समाधानी आहेत का? सुखाची समाधानाची तुम्ही हे खरेदी करू शकता पण समाधान नाही मिळवू शकत. त्याच्यासाठी काहीतरी आवश्यक आहे आणि ते देवानेच केल्याशिवाय होणार नाहीये. तुम्ही आम्ही करू शकत नाही आणि आपली कपॅसिटी ती नाहीच आहे. आता वाचा. तर ते मुलाखतीत त्यांनी काय सांगितलंय ते ऐकूया आपण. श्री साईनाथ दादानी शक्तिपीठ स्थापनेनंतर त्याच्या घेतलेल्या महत्त्वाच्या 2 मुलाखती आहेत. मुलाखत 1, दादा म्हणतात चैत्र शुद्ध प्रतिपदा शके 1905 14 एप्रिल 1983 आजच्या दिवसाचा जो काही शुभमंगल सोहळा तुम्हा भक्तांच्या समवेत सान्निध्यात आणि सहकार्याने साजरा झाला, त्या समारंभाचे महात्म्य हे वर्णन करता येणार नाही. असे मी का म्हणतो, कारण हा सोहळा अत्यंत महत्त्वाचा आहे, पण तरीसुद्धा त्याच्याबद्दलची थोडीफार ओळख करून देणे हे माझे इष्ट कर्तव्य आहे.
आता हा जो काही एक विधी आहे त्याची सिद्धता आणि मग सांगता करीत असताना त्या विधीच्या सिद्धतेसाठी जे साधन कार्यारंभी विचारात घेतलेलं आहे त्याची कालांतराने व्याप्ती किती होईल, म्हणजे ते साधन किती व्यापक होईल याचे अनुमान किंवा गणित हे त्या साधकाला साधक अवस्थेमध्ये समजले पाहिजे. याला जर दाखला द्यायचा झाला तर मोहरी, खसखस आणि वडाचे झाड अशी 3 एका आकाराची बीज आहेत. ती आपण पाहिली, पण ती जर आपल्याला ओळखता आली नाहीत आणि ती एका कुंडीत पेरली तर काय होईल? आपण म्हणून ती बीजे वाढतील, पण ती नुसती वाढत जाणार नाहीत, तर ती त्या कुंडीला फोडून बाहेर येतील. तसेच एखादे साधन आपण जगताच्या कल्याणासाठी भविष्यात ते उपयोगी व्हावे म्हणून सिद्ध करायचे ठरवलं तर त्याचा आपण प्रथमावस्थेतच ते किती व्यापक होईल याचा विचार केला पाहिजे. आणि ते साधन सिद्ध करण्यापूर्वी ते सिद्ध झाल्यानंतर त्या साधकाला किंवा त्या साधकाला आसन हे द्यावं लागतं. तर ते तंत्र आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून 8व्या संमेलनात आवाहन केले व नंतर त्या आव्हानित केलेल्या शक्तीला देण्यासाठी आसन हे तयार केले. जे आसन तयार केले ते कोणत्या विचारांती केले, तर हे जगत कल्याणाचे बीज आहे, त्याचे विश्वरूप कार्य आहे. ते बीज रूपाला आणून म्हणजे जोपासून जे काही पेरलंय ते या विश्वाला व्यापून त्याच्या पलीकडे जरी गेले तरी ते बीज शिल्लक राहायला पाहिजेत. आता ते काय म्हणतात की जे साधक म्हणजे कोण? साधक म्हणजे दादा. आपण त्यांनी तयार केलेली माध्यम त्यांचं कार्य करण्यासाठी. साधक हे दादा. तर ते सिद्ध साधन करताना ते किती व्यापक होईल याचा विचार आधी त्या साधकाने करावा लागतो. काहीतरी जगाच्या कल्याणासाठी सिद्ध करायचंय म्हटलं तर ते काय म्हणतात की साधन कसं असलं पाहिजे, तर ते सगळ्या विश्वाला व्यापून मनामध्ये उरलं पाहिजे. तर त्याच्यासाठी तो श्लोक सांगितला होता. काय तो श्लोक तू लिहिला होतास तो? हा इथे आहे काय? सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपाद. हा भूमी विश्वतो वृत्वा 33 दशांगुलम. म्हणजे जे साधन आपण सिद्ध करतो ते सगळ्या पृथ्वीला व्यापून, ब्रह्मांडाला व्यापून पुन्हा 10 अंगुळ काय मोठच ना, 10 मोठं शिल्लक राहिलं पाहिजे, इतकं पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी हा श्लोक सांगितला दादानी. तर त्याच्यासाठी दादानी काय म्हणलं, त्याचा अर्थ काय सांगितला की दादानी ओंकारच असा सिद्ध केला की त्या परमेश्वराला 1000 डोकी आहेत, 1000 डोळे आहेत आणि 1000 पाय आहेत. तर तो सगळीकडे पसरून राहिलेला आहे, सगळ्या चराचरामध्ये पसरून राहिलेला आहे. तर दादा म्हणतात दादानी ओंकारच असा सिद्ध केला की तो इतका सिद्ध केला की जगाच्या सुरुवातीपासून मानवाच्या कल्याणार्थ ज्या ऋषीजनांनी वेदानी जे मंत्र ओंकाराने सुरुवात होती. म्हणजे ओम म्हटल्याशिवाय पुढचा मंत्र म्हणता येत नाही. गायत्री मंत्र तुम्ही म्हणता, नंतर तुम्ही दुसरा कुठला मंत्र म्हणता? ओम श्री साईनाथायनमा, ओम नमः शिवाय. कुठलाही मंत्र घेतला तरी ओम म्हटल्याशिवाय हे होत नाही. तर ओमच जर सिद्ध केला तर पुढचं म्हणायची गरजच नाही. तू बस ना, पुढे बस. तुम्ही तरुण मुलांनी पुढे बसून तुम्ही न्यायचंय बाबा नो, आम्ही नाही काय करणार नाही. निर्माण झालेले आहे ते सर्व संत आणि त्या सर्व मंत्राचं सामर्थ्य हे त्या ओंकारामध्ये संघटित केलेलं आहे दादानी ओंकार सिद्ध करताना. तर
त्यामुळे ह्याच्या पुढे ज्या तऱ्हेची आवश्यकता असेल समाजाला, जी परिस्थिती निर्माण होईल त्यानुसार तो ओंकार केल्यानंतर त्या तऱ्हेची संपूर्ण मंत्र म्हणण्याची गरजच नाहीये. नुसता ओम म्हटला तरी सुद्धा त्या परिस्थितीप्रमाणे जशी आवश्यकता असेल तशी ती शक्ती कार्यान्वित होईल. आणि याचं एक उदाहरण दादांनी सांगितलं होतं, म्हणजे लक्ष्मणाला खंडोबाचा संचार होता आणि रामभाऊना लक्ष्मीचा संचार होता. तर एका दिवाळीला सगळ्यांना बोलवलं होतं, गोव्याच्या लोकांना आणि यांना सगळ्यांना द्वारकामाईत बोलवलं होतं. तर तेव्हा दादा म्हणाले, दादानी कुठलीही गोष्ट डोळे झाकून घेतलेली नाहीये. तू देतोस ते कार्यान्वित होतं की नाही हे मी बघणार आणि मग लोकांना देणार, हे तत्व होतं त्यांचं. तर त्यांनी काय म्हणलं, असं बसून नुसता दादाने ओंकार केला. खंडोबाला या म्हटलं नाही, लक्ष्मीला या म्हटलं नाही, कोणालाही या म्हटलं नाही. ओम म्हटल्यानंतर त्या देवता येतात की नाही, का त्यांना हाक मारून बोलायला लागतो, तू ये बाई म्हणून आमंत्रण द्यायला लागतं, हे बघितलं. म्हणून मग ओंकार सिद्ध केला आहे. हे बरोबर आहे की नाही ती प्रचिती इथे द्वारकामाईत त्यांनी घेऊन बघितली. नुसता ओंकार केल्याबरोबर खंडोबा आला, ओंकार केल्याबरोबर लक्ष्मी आली, ओंकार केल्याबरोबर देवी गोव्याच्या देवी कोण येतात त्या आल्या आणि सगळं काम व्यवस्थित झालं. म्हणजे आपण काम जे केलं आहे, ज्या सिद्धता केल्या आहेत त्या 100% बरोबर आहेत हे अनुमान घेतलं. आता पुढे या सिद्धांतावरती ज्या आसनाची स्थापना केली तत्पूर्वी या आसमंतामध्ये कोणकोणत्या शक्ती आहेत व त्यापैकी या कार्यात सामावण्याच्या शक्ती किती आहेत व नुसत्या शक्ती सामावलेल्या असून उपयोग नाही, त्यातील किती शक्ती जागृत आहेत हे पाहिले पाहिजे. कारण त्या विश्वामध्ये अनेक शक्ती तुम्हाला आपापल्या परीनं कार्य करीत आहेत. यापैकी जागृत किती आहेत आणि मृत किती आहेत व त्या मृत का आहेत हेही पाहिले पाहिजे. त्या मृत आहेत याचे कारण फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. त्या मृत आहेत त्यांच्यामध्ये न्यूट्रल फोर्स आहे आणि त्याच्याशी जर आपला संपर्क झाला म्हणजे कम्युनिकेशन झालं तर आपण निर्जीव होऊ, म्हणजे काया वाचा मनाने जिवंत राहू शकणार नाही. कारण ती शक्ती जिवंत नाही. असं म्हणतात ती फिरते आहे व शास्त्रज्ञांना त्याची जाणीव होते, तरी तिच्यामध्ये शक्ती म्हणून कार्य जे आहे ते गौण आहे व ती एथिक फोर्समुळे व फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीमुळे फक्त ती गतिमान म्हणून फिरते आहे. तिला पुनश्च काही एका साधनाने जागृत करणे आवश्यक आहे. काही अनादी कालापूर्वी ती जागृत होती व कार्य करीत होती, पण आता ती मृत झाल्यामुळे ती परत जर कार्यान्वित झाली तर या संबंध विश्वाची किंवा विश्वव्यापी शक्ती, या शक्तीमध्ये केवळ 10% शक्ती जागृत आहे व 90% मृत असून 10% शक्तीच मानवाच्या कल्याणासाठी कार्य करण्यासाठी जागृत आहे. आता ते काय म्हणतात, शक्तीला बोलवलं. हे कुठे केलं, शक्तीचं आव्हान 8व्या संमेलनात केलं. तर आता याला बोलवलं, त्याला बोलवलं, तर तो कुठे असेल तिथून यायला वेळ लागतो की नाही. तशी ती दादा म्हणतात की त्यांनी एका संमेलनात सांगितलं, शक्ती जी आहे ती क्षितिजाच्या पलीकडे आहे. हा, तर त्या शक्तीला यायला वेळ लागतो. तिला आव्हान केलं 8व्या संमेलनात. आता याला बोलवल्यानंतर त्याला बसायची व्यवस्था करायला पाहिजे, म्हणजे आसन द्यायला पाहिजे आणि नंतर तो काम करतो की नाही ते बघायला पाहिजे. म्हणून आसन देण्यासाठी शक्तीपीठ स्थापन केलं. हा, तर पहिलं तुमची माध्यमं तयार केली एकाच्यातनं होणार नाही म्हणून, आणि दुसरं कार्य नाटांचं करायचं म्हणून, आणि तिसरं त्यांना काहीतरी जर कार्यान्वित करायचं असेल तर तिसरं तत्व पाहिजे ना, म्हणून ते वाणीचा ओंकार सिद्ध केला असं शास्त्र आहे. तर तत्पूर्वी आसन देण्यापूर्वी त्यांनी काय विचार केला, ह्याच्यामध्ये आता हा एक सत्पुरुष आहे, तो एक सत्पुरुष आहे, तो एक सगळे सत्पुरुष आहे, प्रत्येकाने जगाच्या कल्याणासाठी चांगलंच काम केलं, पण याची एकट्याची शक्ती
कार्य करू शकत नाही. हा, त्याची एकट्याची शक्ती कार्य करू शकत नाही. हे दोघं मिळून आले तर त्यांना उदाहरण काय दिलं होतं दादानी, एक दगड आहे मोठा, तर तो उचलायचा झाला तर एकट्याने तुमच्याच्याने उचलत नाही, तर दोघं चौघं आले तर तो दगड मिळून उचलू शकतो आणि दुसरीकडे ठेवू शकतो. तसं या सत्पुरुषांनी जी कामं केली त्याचं एक एक वलय तयार झालेलं होतं दर ह्याच्यामध्ये विश्वामध्ये. तर ती शक्ती सगळी वलय येऊन एका पृथ्वीच्या बाजूला एक हे झालं मोठं वलय तयार झालं. पण त्याच्यामध्ये कार्य करण्याची शक्ती नाही, त्याला काहीतरी गती द्यायला पाहिजे ना. तर ती गती देण्यासाठी ती शक्ती पृथ्वीभोवती नुसती फिरत होती आणि या शास्त्रज्ञांना त्याची जाणीव होत होती ही शक्ती आहे, हिचा काहीतरी उपयोग करून घ्यायचा आहे, पण कसा उपयोग करायचा हे त्यांना माहिती नव्हतं आणि त्या शक्तीला कार्य करण्याची शक्ती नव्हती. तर ह्या शास्त्रज्ञांना त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा आणि त्या शक्तीला कार्यान्वित कसं करायचं म्हणून शक्तीपीठ स्थापन केलं आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने ते कार्यान्वित केलं, म्हणजे ते आसन दिलं. म्हणून असं म्हणतात त्या शक्ती ज्या आहेत त्या आवाहनित केलेल्या शक्तीला आसन देण्यापूर्वी त्याच्यात किती शक्ती समावल्या आहेत आणि पृथ्वीभोवती ही ते वलय फिरतंय प्रत्येक. म्हणून त्यांनी सांगितलं काय, जे साधन सिद्ध करायचंय ते सगळ्या ह्याला व्यापून उरलं पाहिजे, कारण प्रत्येकाची इच्छा चांगली आहे पण एकटा त्याची कपॅसिटी नाही म्हणून काम करू शकत नाही. तशा या शक्ती काम करू शकत नाही म्हणून ते शक्तीपीठामध्ये स्थापन केलं आणि तिला कार्यान्वित केलं पुढे. 90% मदत त्यांची. हा, तर ती तुझी 10% काम करते तर 90% मेलेली आहे 90% शक्ती. तर ते 90% शक्तीचं कार्यान्वित करायचं काम शक्तीपीठाने केलं. म्हणजे आपल्याला फायदा किती पाहिजे होता, 100% पाहिजे होता. कशासाठी? मानवाला सुखशांती समाधान मिळण्यासाठी. पण मिळत होता किती, 10%. म्हणजे ह्याच्या कपॅसिटी प्रमाणे हा करणार, त्याच्या कपॅसिटी प्रमाणे तो करणार. तर 90% याची शक्ती ह्याचं हे नाही ना, कपॅसिटी नाही तेवढं करायची. जग केवढं मोठं आहे आणि त्याला ह्याची शक्ती पुरे पडत नाही, म्हणून ती 10% ह्याची शक्ती काम करते, 90% रिकामी आहे. तर त्या शक्तीला हे कार्यान्वित करायला पाहिजे ना, म्हणून शक्तीपीठ स्थापन केलं आणि ते पृथ्वीच्या पोटात स्थापन केलं. पुढे ही शक्ती ही जी काही एका युगापूर्वी निर्माण झाली ती फक्त या पृथ्वीभोवतीने प्रदक्षिणा करते. झालं ते. तिच्यामध्ये शक्ती म्हणून कार्य झालं करण्याचे ते. इथून वाचायचं युगानुयुगापासून. युगानुयुगे हे विश्व बदलत जाते, त्याप्रमाणे विषय बदलावा लागतो, पण मूळ विषयाचा जो विषय असतो तो बदलत नाही. मूळ विषय काय तर विश्वशांती. आता पूर्वी आद्य शंकराचार्यांनी 4 शक्तीपीठे स्थापन केली, कारण त्यावेळी कशाची जरूर होती तर धर्माची. त्यावेळेला जसे त्या पीठाच्या माध्यमातून धर्माचे रक्षण करायचे कार्य झाले, म्हणून ती काय आहेत तर ती धर्मपीठ आहेत, ती शक्तीपीठं नाहीत. पण आज तुमच्यासमोर काय आहे तर तुमचा शत्रू ॲटम किंवा हायड्रोजन, बरोबर ना. तर आता त्याच्यापासून बचाव करण्यासाठी धर्मपीठं स्थापन करून चालणार नाही. त्याला शक्तीपीठाचीच तयारी करावी लागणार आहे. आद्य शंकराचार्यांनी धर्मपीठे स्थापन केली, त्याला 25 वर्षे झाली, पण नंतर पुन्हा कोणी अशा उपद्व्यापात पडला नाही. पण गुरु आज्ञेने व गुरुकृपाशीर्वादाने माझ्या माध्यमातून आपल्या मागून येणारे जे काही आहेत त्यांच्यासाठी रस्ता सुलभ आणि सोपा करून ठेवला. म्हणून गोवा येथे आणि शक्तीपीठ स्थापन झाले. आद्य शंकराचार्यांनी त्यावेळेला हे कार्य धर्मरक्षणासाठी केले. पण आता मानवी जीवनाचे रक्षण करण्याची वेळ आली आहे आणि हा प्रश्न संघटितरित्या सोडवण्यास कोणी तयार नाही. आता धर्माला महत्त्व नसून त्याचे महात्म्यही नाही.
पण आता विश्वाला टाळण्यासाठी व जगाची अपक्रांती रोखण्यासाठी मानवाला, धर्माला आपण प्राधान्य दिले पाहिजे. थांबा. प्राधान्य दिले पाहिजे. पुढे. व त्यासाठी एखाद्या मार्गाचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे. म्हणून गोवा येथे त्या शक्तिपीठाची स्थापना झाली. आता ते काय म्हणतात, प्रत्येक युगाप्रमाणे विषय बदलतो. याच्या आधी समाजाची परिस्थिती कशी होती? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. त्याच्यानंतर आता मानवता धर्म आला, म्हणून जात पंथ काही नाही. आता मागासलेल्या लोकांना पण तुम्ही हे देता, काय काय देता? हे काय मानतात राजकीय? सगळं आरक्षण मागतो ना. तर प्रत्येक युगाप्रमाणे ते विषय बदलतात, पण मूळ काय असतं की मानवाला सुख, शांती, समाधान लाभलं पाहिजे, हे तत्व असतं. तसं ते काय म्हणतात, पूर्वी शंकराचार्यांनी त्यावेळेला धर्माचा प्रश्न आला होता समाजाचा, म्हणून धर्मपीठ स्थापन केली होती. ती शक्तिपीठ नाहीये. आता त्याला उदाहरण दादाने काय दिलं होतं की, तुला सांगितलं होतं मी, काय पहिल्यांदा युद्ध करताना तलवारी आणि यांनी खेळत होते. आता हा तलवारीने युद्ध खेळायला लागला माझ्याशी, आणि मी जर ह्याच्याबरोबर युद्ध करायचं म्हटलं तर मी बॉम्बस्फोट केला तर ह्याची तलवारी उपयोगी पडणार? म्हणजे माझ्या बॉम्बस्फोटला उत्तर द्यायला त्याच्याकडे तेवढं शक्ती पाहिजे ना. म्हणून ते काय म्हणतात की, पूर्वी धर्मपीठ स्थापन केली होती तेव्हा धर्माचं रक्षण करायचं होतं, समाजाची व्यवस्था करायची होती. पण आता तुमच्या धर्माला आणि तुमच्या कर्माला किंवा तुमच्या जात धर्म पंथाला काही महत्व नाहीये. आता धर्म काय? मानवता धर्म. आता लंडनचा मनुष्य असला, अमेरिकेचा मनुष्य असला, तरी त्यालाही 2 डोळे आणि एक नाक आणि हे सगळं सारखंच आहे ना. जन्माला येताना तसेच येतात ना. मग ज्ञानेश्वरांनी जे प्रसादन मागितलं ते कोणासाठी मागितलं? तेव्हा त्या दत्ताबाईंना म्हणाले होते की, म्हणाले मी प्रसादन मागितलं ते अखिल मानवासाठी, विश्वासाठी मागितलं, ते फक्त भारतासाठी मागितलेलं नाहीये. तर ती धर्मपीठ होती शंकराचार्यांनी 2500 वर्षापूर्वी स्थापन केलेली. आणि त्यावेळेला काय होतं, ब्राह्मणांनीच मंत्र म्हणायचे, बाकीच्यांनी मंत्र म्हणायचे नाही, संस्कृत येत नाही, असं सगळं होतं त्या जमान्यामध्ये. आता कोणी बायका पण गीता म्हणतात, बायका पण हे करतात. बायकांना कसला शास्त्रांनी अधिकार नव्हता. आता सगळं हे झालं ना, जात धर्म पण तर सगळं गेलं. म्हणून ते म्हणतात पूर्वीची शक्तिपीठ होती आणि तेव्हा शंकराचार्यांनी हे केली, पण नंतर त्याच्यामध्ये संस्कृत येत नाही, वेळ नाही. आता यज्ञ करायचं म्हटलं तर जागा आहे, किंवा काही करायचं म्हटलं तर एक काहीतरी धर्मकृत्य करायचं झालं तर संस्कृत येत नाही, ब्राह्मण मिळत नाही म्हणून तुम्ही सोडता. किंवा डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर साबुदाणा खाल्ला की तुम्हाला त्रास होतो म्हटल्यानंतर तुम्ही साबुदाणा खायचं सोडता. पण मग दादा म्हणतात मी आधीच सांगतो ना तुम्हाला सोडा म्हणून. मग उपास कसे सोडायचे, ते कसं सोडायचं, हे कसं सोडायचं? आता अख्ख्या चिंचवडमध्ये गणपती बसवतात, पण गणपती प्रसन्न कुणाला झालाय? गणपती प्रसन्न कुणाला झालाय? आपलं. मग बोला की जोरात, काय साधारण म्हणजे गणपतीचीच आहे. मग गणपती बसवत आहेत मूर्ती म्हणून, पण ते तत्व प्रसन्न कुणाला झालं? म्हणून मी काय म्हटलं की, नाशिकला एक मुलाखत घेतली होती, साईबाबा शिर्डीत राहिले म्हणून शिर्डीला महत्व, पण साईबाबांचे जगात भक्त नाही आहेत का? मग साईबाबांचे भक्त असताना दादांच्या माध्यमातून आपल्यालाच का ते तत्वज्ञान मिळालं? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही. म्हणून दादा म्हणायचे मुठभरच मला माणसं मिळाली आहेत. मग साईबाबांचे भक्त जगात नाही आहेत का? संबंध जगात आहेत, मग त्यांना का नाही हे तत्वज्ञान मिळालं? आता तुमच्या मार्फत हे तत्वज्ञान, आता तुम्ही जे तरुण मुलं कंपनीच्या कामानिमित्त जाता,
ते तुमच्या थ्रू आशीर्वादच जातोय ना, कारण प्रत्येकाला आता दादा भेटणं शक्य नाहीये. इतक्या बारकाईने विचार करून दादानी काम केले. एका दगडात किती पक्षी मारले. म्हणून शेवटी देवालाही असं वाटलं असेल की मी ह्याला कशाला जन्माला घातला, की हा मला पुरून उरला. म्हणून दादा एका समीरात म्हणाले, काय आता तुझ्याकडे काय बघणार नाही, तुझी पूजा बिजा काय करणार नाही. ते डॅडी सुकणकरांच्या घरी म्हणाले, ते सगळे असे भिंतीला फोटो लावून ठेवले होते. ते बाहेर गेले कामानिमित्त, तर सगळे फोटो काढले, एका ह्याच्यात बांधले आणि माळ्यावर ठेवले. आणि दादा आहे, रेकॉर्डिंग आहे ते. तर त्याच्यात काय सांगितलं डॅडी माहितीये, आल्यावरती म्हणाले कुठे गेले इथले फोटो सगळे. तर म्हणाले ते फोटो सगळे ह्याच्यात बांधून माळ्यावर ठेवलेत, स्वस्त बसा म्हणून सांगितलंय, जेव्हा काम असेल तेव्हा तुम्हाला बोलवलं जाईल. आणि डॅडीनी बायकोला विचारलं कुठे गेले फोटो. तर म्हणाले फोटो गेले. मग देवाचे फोटो, तुमचा देव एकच आहे म्हणाले. आता सिगरेट तो ओढत सिगरेट ओढत बसलाय तिकडे, बाहेर बसलाय ना, तो देव बसलाय. तर दादानी सांगितलं ते फोटो माळ्यावर ठेवले, स्वस्त बसा, जेव्हा काम असेल. तर दादा तुम्हाला म्हणतात बोलवण्यात येईल. तुम्हाला बोलवण्यात येईल. तर दादा म्हणतात देवाला कामाला लावलं, भूताला कामाला लावलं, मी कामाला लागलो आणि माणसालाही कामाला लावलं, सगळ्यांना कामाला लावलं. तेव्हा हे कार्य, कारण जगाची लोकसंख्या किती. अरे तुम्ही सेमिनार ऐकाल तर तुम्हाला दादांचा स्वभाव कसा होता ते कळेल. म्हणजे जरा झापड येते त्या विषयाचं, पेलत नाही. असं झालं की दादा असे हे सांगायचे की म्हणाले मी का बोलतो, तुम्हाला कळावं म्हणून बोलतो. आता ही जबाबदारी सगळी तुमच्यावरती आहे. ज्ञानेश्वरांच्या सान्निध्यात आणलं, हा योगायोग आहे, हे ठरवून झालेलं नाहीये. आणि गुरुपौर्णिमेनंतर तिकडे मुंबई केंद्रावरती ते चालू झालं, कराड केंद्रावरती ते चालू झालं. आज चिंचवडच्या गणपती ओंकार दिलाय म्हणून शक्तीपीठावरच इथे सुरू झाले. मला हे ठरवलं होतं आपण, म्हणजे त्यांना काहीतरी तुमच्याकडनं अपेक्षा आहे ना. म्हणून ह्या सगळ्यांना म्हटलं तुम्ही पहिल्यांदा हजर पाहिजे इथे आणि व्यवस्थित पाहिजे. आता असं म्हणून चालणार, म्हणून मी यांना काय सगळ्यांना तुम्हाला म्हटलं, मी पकडलं नाहीये तुम्हाला, दादानी त्यांच्या कार्यासाठी तुम्हाला पकडले. काय करून घ्यायचं, कसं करून घ्यायचं ते ती वेळ तुम्हाला सांगेल, की जशी वेळ येते तेव्हा काय करायचं हे दादा सुचवतील. तुझा अनुभव सांगितला काल आहे ना, मी तोही सांग तुझा अनुभव काय झाला. तू प्रसाद घेऊन गेला होतास ना, काय झालं तुझ्या तळवलकरांच्याकडे काय झालं ते सांग की. तुला ती बाई दिसली ते, ती मुलं दिसली ते सांग ना. म्हणजे ओंकार कसा, नंतर नंतर सांग. म्हणजे साधा ओंकार जरी आपण करतो तरी त्याचं प्रोटेक्शन किती दादा देतात, त्यांना माहित आहे पुढे काय होणार आहे. म्हणून तुम्हाला आधीच, आता तू काय 12 अंगाने ओंकार करतोस का. दादा म्हणाले ह्या जन्मात तुम्हाला ओंकार येणं शक्यच नाही, फक्त मला ओंकाराची ओळख करून दिली या जन्मात. ओंकार कधी येईल, कुठल्या जन्मात येईल माहिती नाही. या मुलाखतीचा पुढील भाग आपण लवकरच प्रक्षेपित करणार आहोत, तरी सर्वांनी नक्की बघा आणि अशाच अनेक सुंदर मुलाखतींसाठी गुरुसंवाद चॅनलला सबस्क्राईब करा. अनेक लोकांपर्यंत गुरुसंवाद पोहोचवा.